खळबळ झाली। जरांगेंनी सकाळपासून अख्खं सरकार कामाला लावलंय। फडणवीसांचा ओएसडी अंतरवालीत फरक पडणार नाही म्हणणारे सरकार पळायला लागलंय। उद्या 10 वाजता अंतरवाली सोडणार, मुंबई जाम होणार, जाळपोळ दगडफेक होणारच नाही। जरांगेंनी शब्द दिला तरी फडणवीसांना घाम फुटलाय। हायकोर्टाचा आंदोलनास नकार, जरांगे मुंबईत जाण्यासाठी ठाम, सरकारी यंत्रणा कामाला लावली। नेमकं घडलंय का? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडक देणार आहेत। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी। त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे। आंदोलनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे। हजारो समर्थक त्यांच्यासोबत असणार आहे। विशेष म्हणजे एकीकडे मुंबईत गणेश उत्सवाची धूम, त्याच दरम्यान हे आंदोलन होणार आहे आणि त्यामुळे सध्याच्या घडीला हायकोर्टानं आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही असं म्हटलंय। शांततापूर्ण आंदोलन करण्याचा नागरिकांना अधिकार आहे, मात्र शहर ठप्प होईल अशा पद्धतीने आंदोलन करता कामा नये। गणेशोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचा पोलिसांवर मोठा ताण असून मोठ्या संख्येत जमाव आल्यास पोलिसांवरील ताण वाढेल, तसेच मोठी गैरसोय सुद्धा होईल अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेता पूर्व परवानगीशिवाय मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करू शकत नाही असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय। लोकशाहीत असहमतीला स्थान आहे, मात्र आंदोलन ठरवलेल्या जागीच करावे लागते असं मत न्यायालयाने व्यक्त केलंय। जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईची दिनचर्या विस्कळीत होऊ नये म्हणून राज्य सरकारने नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा देण्याचा विचार करावा असंही न्यायालयाने सूचित केलंय। परवानगी घेतल्यानंतर शांततापूर्ण आंदोलनास हरकत नाही, मात्र सार्वजनिक जागा अनिश्चित काळासाठी अडवता येणार नाही असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर पार पडली आहे। एकंदरीत जर विचार केला तर हे आंदोलन होतंय की नाही हा प्रश्न सुरू असताना जरांगे माघार घेतील की काय असाही प्रश्न तयार झालाय। जाळपोळ आणि दगडफेक होणार नाही, आम्ही शांततेच्या मार्गानेच आंदोलन करू असं वारंवार जरांगे सांगतात। देवेंद्र फडणवीस आणि अख्खं सरकार मात्र जरांगे मुंबईत येऊच नये यासाठी काम करताना दिसतंय। सगळ्या मंत्र्यांची तारांबळ उडाली आहे। आता उद्या 10 वाजता अंतरवालीतून जरांगे बाहेर पडणार की आंदोलन स्थगित करणार हे पाहण्यासारखं असणार आहे। या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र।